नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं हे 81वं पुष्प आहे. सुरुवातीला माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो आणि त्यांच्या आशीर्वादाने जे 4 बोबडे शब्द माझ्या तोंडून येतील ते आपण स्वीकारावे अशी माझी विनंती आहे. मध्यंतरी नर्मदा परिक्रमावासी ज्या मैया आहेत त्यांचे काही व्हिडिओ मी प्रस्तुत केले होते. खूप लोकांना ते आवडले, परंतु काही लोकांना त्याच्यामध्ये जातीयवादी काही वाङ्मय आहे असं वाटलं. गेल्या 2-4 दिवसात त्यावरचे काही जे रिमार्क आले ते पाहून मी अत्यंत व्यथित झालो. समाजामध्ये जात पात याची जी कीड पसरलेली आहे ही गेली पाहिजे. परमेश्वराने कोणालाही अन्यायाने भेदभावाने असं जन्माला घातलेलं नाही. चातुर्वर्ण जे आपण म्हणतो त्या चातुर्वर्णाचा अर्थ अत्यंत भिन्न आहे. आपला हिंदू असा कोणता धर्म नाही आहे. मूळ धर्म वैदिक धर्म त्याला आपण म्हणू. विद म्हणजे जाणणे, जाणून घेऊन त्यानुसार वर्तन करणे, याला वैदिक धर्म म्हटलं आहे. आणि धर्माचा अर्थ कसं असावं आणि कसं नसावं, कसं वागावं कसं वागू नये, याला धर्म किंवा अधर्म असं म्हटलेलं आहे. आणि ही गोष्ट दुर्दैवाने आपले समाज धुरीण पण लक्षात घेत नाही. मला फार या गोष्टीचा अतिशय व्यथा होती की मुळात धर्मात कुठेही जातीभेद नाही. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र हे जे काही आहे हे जाती नाही आहेत. हे वर्ण आहेत. वर्ण म्हणजे रंग. प्रत्येकाला एक ऑरा असतो, आपल्या भोवती एक प्रकाश वलय असतं आणि या प्रकाश वलयामध्ये त्याचे सर्व संस्कार दिसून येतात. हे वलय शुभ्र वर्णाचे असतात, पीतवर्णाचे असतात, रक्तवर्णाचे असतात आणि निळ्या वर्णाचे असतात आणि यांचे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन असतात. मुळात ही संकल्पना आपण समजावून घेतली पाहिजे. चातुर्वर्ण्याचा पुरस्कार जो झालेला आहे तो या अर्थाने आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ह्या जाती या अर्थाने तो नाही आहे. परंतु काही लबाड लोक समाजात असतात, ते बरोबर याचा गैरफायदा घेतात आणि त्याप्रमाणे काही शब्द घेऊन त्याचा प्रचार करतात आणि सर्वसामान्य बुद्धी असलेला माणूस त्या कल्पनांना बळी पडतो. आज हा विषय मुद्दाम तुमच्यासमोर मला मांडायचा आहे. कुठेतरी या गोष्टीला छेद दिला गेला पाहिजे. आपण समजावून घेतलं पाहिजे धर्म काय आहे. हिंदू, मुस्लिम वगैरे जे काही धर्म आहे, ख्रिश्चन, हे सगळे धर्म आहेत. कुठल्याही धर्माची तत्व वाईट नाहीत. कुठल्याही धर्माने दुसऱ्याला छळावं, भेदाभेद करावे असं म्हटलेलं नाही. या संबंधात मला आंबेडकरांचं मोठं कौतुक वाटतं. हिंदू धर्माला ते कंटाळले, यातल्या काही चालीरीतीनं कंटाळले, ते धर्माला नाही कंटाळले. या ज्या काही चालीरीती आहेत त्याला त्यांचा विरोध होता आणि या धर्मात राहून या चालीरीती बदलण्याचं सामर्थ्य कुठल्या व्यक्तीत नाही हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी सकल धर्मांचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांना ख्रिश्चन मिशनरी, मुस्लिम मौलवी या सर्वांनी आपापल्या धर्मात येण्याविषयीचा आग्रह केला. परंतु त्यांना भारताच्या पुढे असलेले जातीय धोके दिसत होते. ते महामानव होते. महामानव हे त्यांना म्हटलं हे उगीच नाही.
आणि सर्वधर्मांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण धर्मांतर तर व्हावं, आणि या दृष्टीने त्यांनी मग बौद्ध धर्माचा स्वीकार केला की जो शुद्ध भारतीय धर्म आहे. त्यांचे हिंदू धर्मावर, तथाकथित हिंदू धर्मावर फार मोठे उपकार आहेत. ते जर ख्रिश्चन झाले असते, ते जर मुसलमान झाले असते, तर आज देशाची परिस्थिती काय राहिली असती. हा संपूर्ण विचार त्यांनी हा धर्म स्वीकारताना किंवा त्यागताना केलेला होता. म्हणून मला त्यांचं अतिशय कौतुक वाटतं की प्रातस्मरणीय आहेत ते. तेव्हा चातुर्वर्ण्य हा जो शब्द आपल्या परंपरेत आला, तो वर्ण म्हणजे रंग. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की या प्रत्येकाचं जे वलय असतं आपल्याभोवती, त्या वलयामध्ये काही रंग असतात आणि त्या रंगानुसार त्या माणसाची संस्कार क्षमता असते, ज्ञान घेण्याची, वैश्विक शक्ती कर्षण करण्याची ही क्षमता. त्या अर्थाने कृष्ण कर्षण करणारा असं म्हटलेलं आहे. आपण दुर्दैवाने आपल्या सर्व धार्मिक ग्रंथांना इतिहास समजतो. तो इतिहास असेलही कदाचित, परंतु त्या इतिहासात अशा घटना आहेत की यांचं निराकरण, यांचा अर्थ आपण लावला पाहिजे. आणि त्यानुसार हे जे वर्ण पडले, 4 विभागणी मुख्यतः त्यांनी केली मनुष्य धर्माची. ब्राह्मण म्हणजे अत्यंत शुभ्र असं वर्ण असलेला. मी जात या अर्थाने म्हणत नाही, पुन्हा पुन्हा सांगतो, याचा गैरअर्थ काढले जातील. जात या अर्थाने मी अजिबात म्हणत नाही. 18 पगड जातीत जे आपले संत झाले, हे वेगवेगळ्या जातींचे होते आणि तरीही त्यांचा वर्ण शुभ्र होता हे मी सांगू शकतो, कारण ते ईश्वराप्रती पोचण्याची त्यांची क्षमता होती, वैश्विक शक्ती कर्षण करण्याची त्यांची क्षमता होती. या जगडव्याळ असं जे काही स्वरूप आहे सृष्टीचं, अनंत आकाशगंगा या सृष्टीत, अनंत सूर्य, अनंत ग्रह, अनंत, सगळं अनंत भरलेलं आहे. त्याला अंत नाही, मोजू शकत नाही. या सगळ्या ठिकाणी आपली सृष्टी मातीच्या एका कणा एवढी सुद्धा नाही आहे. हा जर सगळा विचार केला, आपण पहा, इतिहास पहा, भारतवर्षाचा इतिहास पहा, पृथ्वीचा इतिहास पहा. निरनिराळ्या ठिकाणी जी माया संस्कृतीसारखी बांधकामं झालेली आहेत, ही कोणी सामान्य माणसाने केलेली बांधकामं नक्की नाही. परग्रहावरती ज्याला आपण एलियन्स म्हणतो इंग्लिशमध्ये, तर असे कुठली तरी एक लाट आपल्याकडे येऊन गेली परग्रहावरची, जी पृथ्वीला समांतर असं व्यवस्था असणारी आणि या ठिकाणी टिकू शकतील अशी. आता पहा, सप्तर्षी आहेत. तर रामकृष्ण परमहंस सांगत असत विवेकानंदांबद्दल की सप्तर्षींपैकी नारायण ऋषींचा हा जन्म आहे. सप्तर्षी कुठे गेले? या ऋषींना जी वेगवेगळी नावं ठेवण्यात आलेली आहेत, त्यांची नावं जी आहेत, यापैकी नारायण ऋषी हे आपल्या भारतात विवेकानंद या शक्ती अनुसार, या नावानुसार जन्माला आले. अशी अनेक अचाट माणसं या ठिकाणी जी आली की ज्यांना मानव जातीचा उद्धार करायचा आहे. मानव जाती एकमेकापासून विद्वेष करणारी, एकमेकांना पाण्यात पाहणारी, एकमेकांना अहंकार उत्पन्न करणारी अशी जी काही मानव जात आहे, त्यासंबंधी त्यांना कार्य करायचं होतं आणि हे अखंड चालू आहे. अनेक अवतार आपल्या पृथ्वीवर होऊन गेले. या वेगवेगळ्या शक्ती आहेत.
आणि ह्या शक्तीने मानवदेह धारण करून वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळी कामं केली, परंतु आपण इतके निर्लज्ज आणि नालायक आहोत की आपल्यावर इतक्या सगळ्यांचा परिणाम झाला नाही. शेकडो संत होऊन गेले, या संतांच्या कार्याचा आपल्यावर परिणाम झाला नाही. आपण असेच राहिलो, एकमेकांचा द्वेष करत राहिलो, जातीपाती आपण पाडल्या. कोणी ब्राह्मण श्रेष्ठ म्हणतो, कोणी कनिष्ठ म्हणतो, कोणी आणखीन काय म्हणतो, कोणी वैश्यशूद्र म्हणतो, कोणी काय म्हणतो. अरे हे काय चाललं आहे? परमेश्वराला हे अभिप्रेत आहे का? ज्याने ही सृष्टी उत्पन्न केली त्याला हे अभिप्रेत आहे का? सकल समाज एकंद्र अत्यंत गुण्यागोविंदांनी राहावा. जे माझ्यात आहे ते विश्वात आहे आणि जे विश्वात आहे ते माझ्यात आहे असं म्हणणारे ज्ञानेश्वर कुठे? आणि आज आपण ज्या पंथाला लागलो आहे तर कुठे चाललो आहोत? कुणी काय लिहिलं की आपल्याला त्या जातीवादी स्वरूप दिसतं. मला इंग्रजांचं धोरण आठवतं. 1857चं जे स्वातंत्र्य युद्ध झालं त्याच्यामध्ये हिंदू आणि मुसलमान एकत्र येऊन त्यांनी इंग्रजांशी सामना केला होता आणि अनेक ठिकाणी इंग्रजांचा पराभवही केला होता. परंतु फुटीचं साम्राज्य त्यांना माहिती होतं हे कसं करावं. यांना लालूच दाखवली की हे कसे होतात आणि तसं करून त्यांनी पुन्हा त्या युद्धात जय मिळवला. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली की ह्या दोन जाती कधीही एकत्र येऊ नयेत आणि त्यासाठी हिंदू आणि मुस्लिम यांच्यात सतत तेढ उत्पन्न राहील, ही नेहमी आणखीन वाढत जाईल याची खबरदारी त्यांनी घेतली. आणि त्याची फळं पुढे त्यांनी शेकडो वर्ष, पुन्हा 100 वर्ष तरी कमीत कमी जवळपास त्यांनी साम्राज्य आपलं वाढवलं. हा इतिहास आपण लक्षात घेत नाही. परंतु काही लबाड माणसं आहेत, राजकारणी आहेत, यांना कशाचंही सोयर सुतक नाही. मानवजात राहिली काय, माणूस राहिला काय, नाही राहिला काय, त्यांना सत्ता पाहिजे. आणि यासाठी त्यांनी हे जातीचं राजकारण सुरू केलं की जे इंग्रजांपेक्षाही महाभयंकर आहे. निदान त्या ठिकाणी देश तरी साबूत राहिला. या जातीपातीच्या राजकारणाने देशही साबूत राहणार नाही. हे किती भयंकर आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सामान्य माणसं सहज काही विचार देऊन भडकावून टाकता येतं त्यांना त्याचा सरासर विवेक विचार राहत नाही. पटकन मॉब सायकॉलॉजी जशी असते, तारे आग लावा म्हटल्यानंतर हा मॉब सुसाट धावतो. मॉबची सायकॉलॉजी एक स्वतंत्र वेगळी गोष्ट आहे. तसंही राजकारणी मंडळ या जातीपातीशी खेळू इच्छित आहेत. आणि हे जे धोके समोर दिसत आहेत ते पाहून मला अत्यंत व्यथा उत्पन्न झाली. आणि ही व्यथा तुमच्यासमोर मांडल्याशिवाय मला चैन पडत नाही. अरे कोण हिंदू, कोण मुसलमान, कोण ब्राह्मण, कोण वैश्य, कोण मराठा, कोण कोळी, एवढ्याच जाती आहेत का? आर्थिक मतभेद, आर्थिक जाती नाही आहेत का आपल्यामध्ये? श्रीमंत माणूस गरीब माणसाला कमी लेखतो ती जात नाही आहे का? पुरुष स्त्रियांना कमी लेखतो ती जात नाही आहे का? तीही जातच आहे, पण तिकडे आपलं लक्ष वेधवलं जात नाही. कारण त्यात सुधारणा झाली तर समाज एकोपाने उत्पन्न होईल. आणि मग या लबाडांचं कसं फावेल? जे सामाजिक एकतेच्या गोष्टी करत आहेत त्यांनी आपल्या स्वतःच्या घरात ही एकता पाळली जात आहे का हे पाहावं. आपल्या बायकोला आपण आपल्यासारखीच ट्रीटमेंट देतो आहे का इक्वल हे पाहावं. श्रीमंत कुठला गरीब माणूस समोर आला तर हा श्रीमंत माणूस अरे रावीनी बोलतो का नाही हे पाहावं. अरे ह्या सगळ्या जातीच आहेत, ह्या आर्थिक जाती आहेत, सामाजिक जाती आहेत. धार्मिक जातीकडे केवळ का पाहतो आपण? कारण आपल्याला भडकावण्यात आलं आहे आणि हे आलं आहे हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. इतका आपला मेंदू आपण गहाण टाकलेला आहे. परिवर्तन नुसत्या धर्माने होत नाही, ते मनाने व्हावं लागतं. आणि हे मनाचं परिवर्तन फार महत्त्वाचं आहे आणि कुठेतरी ते सुरू व्हायला पाहिजे. आपल्या समाजात एकत्रपणा आला पाहिजे.
राजकीय विचार किती भिन्न असतात. काँग्रेसचे विचार काय, कम्युनिस्टांचे विचार काय, चे विचार काय, या सगळ्यांचे वेगवेगळे विचार हे आपण आत्मसात केले पाहिजे आणि या सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे. आपण मानवजात म्हणून जर समोर यायचं असेल तर हा कुठलाही भेदभाव वैचारिक सुद्धा आपण ठेवता उपयोग नाही. केवळ धार्मिक भेदभाव एवढंच एक आहे का हो? केवळ जात एवढंच एक आहे का हो? ही जी सामाजिक एकता आहे ही आर्थिक प्रश्नावर अवलंबून नाही आहे का? ही इतर गोष्टीवर अवलंबून नाही आहे का? स्त्री पुरुषाचा भेद आपण करतो हाही भेदभावच आणि तोही संपला पाहिजे हे असं का वाटू नये आपल्याला? परंतु आपल्यातल्या काही लोकांना फक्त हा एक धार्मिक भेदभावच दिसतो, इतर भेदभाव दिसत नाही. त्यांना वाटतं की ही माणुसकी चालली. पण आपल्याच बायकोला, आपल्या सुनेला कनिष्ठपणे वागवताना मात्र त्यांच्या कधी लक्षात येत नाही. स्त्री पुरुषामध्ये पुरुष आपल्याला श्रेष्ठ समजतो. हे आहे का बरोबर? या सगळ्यांचा विचार जेव्हा माझ्या मनात आला तेव्हा समाजात पडत चाललेली ही दुरी पाहून मी खरोखरच व्यथित झालो. मला असं वाटतंय की अध्यात्म हे आपल्या आत शिरून आपल्या स्वत्वाचा शोध घेणं. अरे माझं हे सत्व ह्या सगळ्यांच्यात पसरलेलं आहे, ह्याचा शोध मला नको का घ्यायला? हा शोध घेतल्यानंतर माझ्या लक्षात येतं की आपण किती कमी पडतो. वैचारिक भेदभाव संपायचे केव्हा? आर्थिक भेदभाव संपायचे केव्हा? कम्युनिझम हा आर्थिक भेदभावातून तयार झाला. पण संपले का हो भेदभाव आर्थिक? रशियामध्ये कम्युनिझम इतके वर्ष आहे, चायनामध्ये कम्युनिझम इतके वर्ष आहे. आली का समानता? ही समानता तुमच्या आमच्या मनात आहे आणि या मनात ही समानता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा भेदभाव कधीही संपणार नाही. ज्याला हे संपवायचं आहे, ज्याला माणुसकीचं जतन करायचं आहे, त्यांनी ह्या विचाराने चाललं पाहिजे की हे सगळेच भेदभाव संपले पाहिजे. नुसत्या एकमेकांच्या तेढ उत्पन्न करून हे होणार नाही. तेव्हा हा विचार आपण सर्वांनी आत्मसात करावा. विचार तरी करायला सुरुवात करावी. आपण साध्या आपल्या घरात सुद्धा भेदभाव पाळतो. नवरा बायको एकमेकांना समान समजत नाहीत. घरातला भेदभाव आपण मिटवत नाही आणि समाजाच्या भेदभाव मिटवण्याच्या गोष्टी आपण वल्गना करत असतो. अरे स्वतः सुधारा आधी. आपलं घर सुधारा, आपली गल्ली सुधारा, आपलं शहर सुधारा आणि मग ते सुधारण्याच्या गोष्टी करा आणि मग विश्व तर फार लांब राहिलं. इतके संत वेगवेगळ्या प्रकृतीचे येऊन, इतक्या संतांनी अवतार घेऊन आपण कोरडेच राहिलो हो. हा कोरडेपणा कधी जाणार? हा विचार आपण कधी करणार? विचार प्रवृत्त कधी होणार? मी आणि माझं, अरे ते तरी धड पहा. कुटुंबात तरी तुमच्या विचाराची वेगवेगळी विचारसरणी आहे ती आपण एकत्र करतो का? मुलाचे विचार वेगळे असले की मुलाचा आपल्याला राग येतो. त्यांनी आपल्यासारखं वागावं असं आपल्याला वाटतं. का बरं? हा साधा भेदभाव तुम्ही स्वीकारू शकत नाही. हा आपल्यामध्ये इतरांना सामावून घ्यावं हा प्रचंड मोठा विचार आपल्या वैदिक धर्मात आहे. षटशास्त्र आहेत आणि या षटशास्त्रामध्ये चार्वाकाला सुद्धा स्थान दिलेलं आहे. खा प्या मजा करा हे तत्वज्ञान सुद्धा आपण स्वीकारलं आहे. पटत नसलं तरीही त्याला त्याज्य नाही केलं. आपण जनावर नाही आहे. विचार करण्याची शक्ती आपल्यात आहे. आपण जनावर असतो तर चार्वाकवाद्यांना आपण केव्हाच खतम केलं असतं. तसं नाही केलेलं. त्याचाही एक विचार आहे आणि त्यालाही परमेश्वरानेच उत्पन्न केलेला आहे. तेव्हा ते विचार परमेश्वराने वेगवेगळ्या स्वरूपात मानलेले आहेत. हा विचार आपल्याला करता आला पाहिजे. मला काय म्हणायचं आहे हे तुमच्या हळूहळू लक्षात येईल की भेदभाव संपण्याचं हे काम आपण सुरू करूया. स्त्री पुरुष भेदभाव जाऊ दे, आर्थिक गरीब श्रीमंत जाऊ दे,
इवंत माणूस आपल्या ड्रायव्हराला, आपल्या मोलकरणीला कसा वागवतो ते पहा. हा भेदभाव नाही जात आपल्यात. श्रेष्ठपणाची एक जी आपली कल्पना आहे, अहंकार आहे, हा आपल्यातला जात नाही. फक्त धार्मिक भेदभाव मात्र आपल्याला प्रकर्षाने जाणवतो, कारण कुणीही लाथा मारत ते खाणार आहे. किंवा लाथा मारायला काय हरकत आहे, मारा लाथा, असे म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते. आपण कृपा करून हे सगळं समजून घ्या. या समाजाचं विघटन चालू आहे, ते विघटन कुठेतरी थांबलं पाहिजे. आपल्या देशाची उन्नती व्हायची असेल, आपल्या पृथ्वीची उन्नती व्हायची असेल, आपल्या माणुसकीची उन्नती व्हायची असेल, तर हे सर्व भेदभाव तुमच्या मनात आहेत ते पहिले गेले पाहिजे. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन पहिले आपल्या कुटुंबात करा. सर्वांना एक दर्जा द्या. हा देत नाही तोपर्यंत दुसऱ्याचे दोष काढण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपल्याला तपासून पहा. मी खात्रीने सांगतो की आपण हा विचार केलेला नाही. हा विचार इतका विस्तृत आहे याची तुम्हाला कल्पनाच नाही. आपण कुठे चुकतो याची तुम्हाला जाणीवच नाही. कोणीतरी आपल्याला भडकावतो आणि आपण त्या भडकाव्यातून अत्यंत सामान्य बुद्धी असलेला माणूस सुद्धा प्रचंड काहीतरी असं बोलून जातो की समोरचा माणूस दुखावला जातो. हे दुखावणं अत्यंत अयोग्य आहे. विरुद्ध मतही स्वीकारायला शिका. विरुद्ध मतांचा आदर करा, नाही तर चार्वाकाला आपल्या शास्त्रात कधीही स्थान मिळालं नसतं. आपण जनावर नाही आहेत. एकाने ऐकलं नाही तर दुसरं जनावर त्याला भक्ष्य करून टाकतं. तसे आपण दुसऱ्याला भक्ष्य करू पाहतो. आपण जनावर होतोय हे विसरतोय. आपण नकारे होऊ असं. माझी प्रार्थना आहे तुम्हा सर्वांना की तुम्ही या गोष्टीवर विचार करा. माझ्यासारखे तुम्हीही व्यथित झालात तर कुठेतरी समाजचक्र फिरेल. समाज प्रेमाने जिंकता येतो. तुमच्या मतांचा दुसऱ्यावर भार देऊन समाज कधीही जिंकता येत नाही. समाज मन हे खूप मोठं मन आहे. या मनामध्ये जे अनेक तरंग उठत असतील त्या तरंगावर तुम्ही स्वारूढ व्हा. प्रेमाने व्हा. प्रेम ही एकमेव शक्ती आहे की या सर्वांवर ती मात करू शकते. आपण प्रेमाने राहू, बंधुत्वाने राहू, एकमेकांच्या मतांचा आदर करायला शिकू, जरी ती कितीही विरुद्ध असली. दुसऱ्याची मतं केवळ त्याज्य समजून चालत नाही. परमेश्वराने जी अगाध सृष्टी उत्पन्न केलेली आहे त्या परमेश्वराचा आपण आदर केला पाहिजे. आणि ह्या विचारांना कुठेतरी स्थान देऊन चक्र हळूहळू उलट फिरवायला सुरुवात झाली पाहिजे. ते आज नाही, उद्या नाही, परवा नाही, 5 वर्षांनी नाही, 10 वर्षांनी नाही, 100 वर्षांनी तरी नक्की होईल. वाट पाहू. समाजाच्या मनस्थितीत फरक पडेल यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की हे शांतपणे ऐका, याचं चरवण करा आणि तुमच्या लक्षात येईल की आपण सगळेच जण चुकतो आहोत. एकमेकांना क्षमा करून आपण समाज सुधारण्याची नांदी चालू करूया. नमस्कार. पुन्हा भेटू.